नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील नेहरू नगर येथील पाठीराखा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने व सागर कांबळे यांच्या वतीने गेल्या 6 वर्षापासून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल तसेच उत्तर महाराष्ट्रातील नेते मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली होती. दरवर्षी मंत्री गिरीश महाजन धुळे शहरातील विविध दहीहंड्यांना उपस्थिती लावत असतात. यावेळी तरुणांमध्ये एक जोश या ठिकाणी पाहायला मिळाला होता. मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितले की नाशिकचा पालकमंत्री मीच होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. तसेच सागर कांबळे यांना देखील भावी वाटचालीस महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की, भारत माता की जय, छत्रपति श्री राम जय श्री राम, जय जय श्री राम जय श्री राम. जन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. सागर भाऊ, मी फलक बघतो सगळीकडे, भावी नगरसेवक लोकप्रिय असं नेतृत्व, तरुणाचं प्रेरणास्थान सागर भाऊंची यांनी, आणि त्यानिमित्त आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालेला आहात. आज थोडं पावसामुळे गर्दी कमी झालेली, सर्व महाराष्ट्रभर पाऊस पडतोय, वरुणाची मेलबड झाली, पण ती होणं क्रमप्राप्त होतं, आवश्यक होतं, कारण पावसाने बऱ्याच दिवसापासून गडी बांधलेली होती आणि म्हणून वरुणाचे आगमन झालेलं आहे. आणि त्याचा दहीहंडीचा उत्साह पावसामध्ये सुद्धा तरुणे सगळे रस्त्यावर उतरलेली आहे. संपूर्ण राज्यभर देशभर दहीहंडीचा कार्यक्रम, गोपाळकाराचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे. आणि त्यातच आपलीही दहीहंडी, सागरभाऊची दहीहंडी, खरं म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो. मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतोय. जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे. मी मुद्दामून धुळ्याची दहीहंडी बघायला, तिथली मजा लुटायला या ठिकाणी मुद्दामून येतो की इथला जोश, इथली सगळी तरुणाई ही काही वेगळीच आहे. आणि म्हणून या निमित्ताने पुन्हा आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सागर भाऊ, आपल्याला खूप शुभेच्छा देतो. पुढे अजून 4-5 दहीहंडीला जायचं आहे, खूप उशीर झालेला आहे. पुन्हा आज राजकारणावर बोलायचं नाही आपण. दहीहंडीच्या शुभेच्छा मला आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुढच्या प्रवासाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.